मंदिर ढिगाऱ्याच्या ढिगार पोशीर निघला. मला छंद बाप्पा तुझा मला छंद, बाप्पा तुझा मला छंद. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणपतीचं विसर्जन, 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, गौरी मातेचं वगैरे. तर असाच फिरत फिरत आलतो. सोज्वल वगैरे, सोज्वलने मेसेज केला ग्रुपला पोशीर काढायचे. तर पोशीर काढू चला, आज गवत वगैरे झाला आहे ना त्यालाच्या भोवती, तो गवताचा सगळा काढू. टूप आणायला गेला आहे सोज्वल. त्याला पोशीर काढायचा फक्त हा ब्लॉग असेल. तर चला पोशीर काढू. हा बघा, हा आहे पोशीर. हा सर्व गवत काढू थोडा थोडासा. आणि आपल्या मंदिराचं काम चालू आहे बघा. तर या करू सुरुवात. सगळं झालेलं आहे काढून. हल्ली एनर्जी सगळी डाऊन झाली. हे सगळं इथलं दारू बिडून काढला. हे बघा पोशी सगळं काढलं इथला. आहे काय पोऱ्याच्या पुरं तारा सगळा काढला हो. चला हे बघा पोशीर किती निघलाय. ढिगाऱ्याच्या ढिगार पोशीर निघला. आता आनंद झोप लागणार आम्हाला. चला आता जाऊ घरी. कसा होता कसा झाला बघा हो. फुल एनर्जी आहे पोऱ्यान. वेद उर्फ भुंगा. अरे ॲश काय लुक होता. सगळा झालेला आहे. आता चाललो घरी. विसर्जनाला वेळी भेटू. मला छंद बाप्पा तुझा मला छंद, बाप्पा तुझा मला छंद. पालिकेचरी गंध बाप्पा तुझा मला छंद. प्रकारे सगळी आरती वगैरे झालंय, गजर बिजर सगळा झालेला आहे. तर आता आपण विसर्जन करू आणि 5 दिवसाचा गणपतीला निरोप देऊ. चला.
मोदी उतरायला नाही चेन कार परी तरी टेन्शन नाही आपली पेरीचे रामकृष्ण बटूक मी लागेन बरोबर. अशा प्रकारे आपला 5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. गौरी मातेचं विसर्जन झालेलं आहे. तो गौरीचा आपला पोशीर काढल्यामुळे कितीतरी पोरांना पवायला भेटला नेमकाच असा विषय झाला. आणि तर नाचत गौरी गणा वाद मृदुंग तालविना पंढरपुरात काय वाजत गाजत